तर हाय फ्रेंड्स, सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते। तर आता येत आहे गुढीपाडवा, तर म्हटलं चला आपणही आपल्या गुढीसाठी छानशी साडी शिवूया। तर मग मी साडी शिवत होती, ती म्हणजे ब्लाऊज पीसपासून। साडीपासून सुद्धा तुम्ही छान शिवू शकतात, साडीपासून शिवलं तर खूप छान आणि मोठी होते। पण मी विचार केला की आपण ब्लाऊज पीसपासून शिवूया। ब्लाऊज पीस माझ्याकडे काठाचं होतं, त्यामुळे मग मी तेच यूज केलं। सुरुवातीला बघा मी मोठा पट्ट्या घेतला होता, पण ब्लाऊज पीसला एकाच साईडने किनार असल्यामुळे मी थोडा छोटा पट्टा परत माप घेऊन कट करून घेतला। म्हणजे 25 हाईट घेतली आणि त्या साईडला 7 इंच अशा पद्धतीने मी त्याला कट करून घेतला। साडीचं जर तुम्ही शिवलं ना तर खूप छान आणि मोठी अशी बनते। पण म्हटलं यावर्षी आपण ब्लाऊज पीसपासून बनवूया, नेक्स्ट इयर आपण परत दुसरी बनवू शकतो। तर साडीची तर खूप 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 छान होते। आणि जर ब्लाऊज पीस तुमच्याकडे साडीमधलं असेल तर त्याला दोघं साईडने छान किनार असते, त्यामुळे ती पण खूप मोठी होते। ही अगदी छोटी झाली, पण मला म्हणजे एक सॅटिस्फॅक्शन मिळालं। खूप छान अशी माझी ही गुढीची साडी तयार झाली। तर या पद्धतीने बघा मी अशा प्लेट्स टाकून घेतल्या आणि किनार थोडीशी जाड असल्यामुळे ती उचकत होती, त्यामुळे मी तिथे पिना लावून घेतल्या आणि पॅक करून घेतलं, जेणेकरून मी जेव्हा स्टिचिंग करणार तेव्हा मला ती इझिली स्टिच करता येतं। त्यानंतर मी एका साईडचा जो थोडा कापड शिल्लक राहतो तो कट करून घेतला आणि वरचासुद्धा कापड मी कट करून घेतला। आता ही बघा आपलं तर बेसिक तयार झालं, आता फक्त स्टिचिंग करायची होती। त्यानंतर वर टोपी बनवायची होती मला। तर ती टोपी बनवण्यासाठी मी 6x4 चा असा चौकोन कापड कट करून घेतला, जेणेकरून जेव्हा ती आपण टोपी बनवतो ती आपण जेव्हा गुढी उभारतो तर गुढीची जी काठी असते त्यामध्ये ती टोपी आपण घालू शकतो। आणि ह्याला बंदसुद्धा म्हणजे दोरीसुद्धा लावलेली आहे, जेणेकरून आपण जेव्हा फुलं, नंतर जो पाला असतो कडुलिंबाचा पाला, नंतर मग गुढीचा हार, हे सर्व जेव्हा आपण गुढीला लावतो तेव्हा बांधण्यासाठी दुसरी दोरी वापरण्यापेक्षा आपण ह्याच दोरीचा वापर करू। तर ह्या पद्धतीने मी त्याला दोरी पण सुद्धा मोठी लावून घेतलेली आहे। त्यानंतर म्हटलं थोडं डेकोरेशन करावं, कारण माझी जी काय ब्लाऊज पीसची किनार होती ती सोनेरी रंगाची होती आणि माझ्याकडे जी लेस अवेलेबल होती ती सुद्धा सोनेरी रंगाची होती। त्यामुळे मी वरची जी टोपी होती ती बनवताना सोनेरी रंग छान म्हणजे त्या लेसचा वापर करून, सोनेरी रंगाच्या लेसचा वापर करून मी साईडला ती छान डेकोरेट करून घेतली। आणि मी खरंच सांगते, जेव्हा जेव्हा आपण अशा लेस किंवा हे डेकोरेटिव्ह वस्तू बनवतो तेव्हा खूप छान लूक येतो आणि माझ्यासुद्धा गुढीला याचा लूक खूप छान आलेला आहे। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला कळेल की खरंच खूप छान अशी गुढी आपली तयार झालेली आहे। आणि त्यानंतर बघा मी हे जे टोपी म्हणजे वरचा जे टोपीचा भाग होता तो बनवण्यासाठी कापड बनवून घेतले। त्यानंतर जी दोरी मला बनवायची होती त्यासाठी लटकन मी बनवून घेतले। तुम्ही जे रेडीमेड लटकन असतात ते सुद्धा लावू शकतात, किंवा जे आपण कापड ज्या कापडाची आपण गुढी बनवणार आहे त्याच कापडाचं लटकन बनवलं तरी चालतं। आणि लटकन बनवण्यासाठी काहीही असं म्हणजे खूप इझी आहे, हार्ड असं नाही, लगेच लटकन बनवून तयार झाले। तर मी असे 2 लटकन बनवून घेतले दोघं साईडला। आणि जसं मी सांगितलं की मी दोरी थोडी मोठीच घेतलेली आहे, तर त्या पद्धतीने मी दोरी थोडी मोठीच घेतली होती। आणि ह्या बघा मी तुम्हाला दाखवते, या पद्धतीने क्रॉसमध्ये दोरी ठेवायची आहे, जेणेकरून म्हणजे तुम्ही जेव्हा स्टिच करतात वरून दुसरं कापड ठेवून तेव्हा इझी जातं शिवायला। तर आपली दोरी छान पॅक करून घ्यायची आहे डबल टिबल शिलाईने, ती दोरी सटकायला नको। तर फायनल लूक आपल्या गुढीच्या साडीचा बघा। बघा आपण ब्लाऊज पीस किंवा साडी तर आपण नेहमीच घालतो गुढीला, पण असं काही नवीन केलं तर खूप छान वाटतं। तर कशी वाटली तुम्हाला माझी ही छोटीशी गुढी मला नक्की कळवा, आणि आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.